नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर आपणा सर्वांचे प्रथम या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपल्या या पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठातील या दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात करतो। तर मित्र, पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठातील काही महत्त्वपूर्ण घटकावर या ठिकाणी आज आपण चर्चा करायला थांबलो। या अंतर्गत जे एक पर्यावरणाचं व्यवस्थापन, त्या व्यवस्थापनेतून पर्यावरणाचं केलं जाणारं संतुलन हे कशा स्वरूपाचं असतं याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू। एक चर्चेसाठी आपल्याला असा एक मुद्दा घेता येईल ज्या माध्यमातून परीक्षेमध्ये सुद्धा हा विचारला जाईल। इट इज जीवस्य जीवनम, जीवस्य जीवनम हा जो एक उक्तीचा प्रकार आहे की काय हो, ही एक उक्ती आहे आणि या उक्तीचा जो एक मथित अर्थ आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की एक सजीव काय म्हणतो, या उक्तीचा अर्थ एक सजीव दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो। काय म्हणलं, एक सजीव दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो आणि सरासरी निसर्गातील ज्या अन्नसाखळ्या आहेत तर या अन्नसाखळ्या याच तत्वावर आधारित आहेत। जर आपण परिसंस्थेतील भक्ष्य आणि भक्षक यांच्या अंतर्गत होणाऱ्या प्रक्रिया जर बारकाईने निरीक्षण केल्या त्यावेळेस आमच्या लक्षात येईल की प्रत्येक सजीव जो भक्षक आहे, जो दुसऱ्याला अन्न म्हणून सेवन करतो, जो दुसऱ्याचं भक्ष्य म्हणून सेवन करतो, तो सजीव दुसऱ्या सजीवांचं सुद्धा अन्न होऊ शकतो। अशा पद्धतीची जी एक परंपरेपासून चालत आलेली एक बाब आमच्या लक्षात येते ती म्हणजे जीवो जीवस्य जीवनम। या माध्यमातून काय लक्षात येतं की या माध्यमातून या निसर्गाअंतर्गत, या परिसंस्थेअंतर्गत चालणारं जे एक चक्र आहे, या चक्राचं संतुलन, या निसर्गाचं संतुलन याच माध्यमातून राखलं जातं। प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवाला अन्न म्हणून स्वीकारतो आणि कालांतरानं स्वतः सुद्धा दुसऱ्या सजीवाचं अन्न बनतो। यालाच तर म्हणतात जीवो जीवास्य जीवनम। तर मित्र, हा एक उक्तीबद्दलचा एक थोडासा विषय झाला, हा सुद्धा जर आपल्याला विचारला तर सांगता यावा। यानंतर मित्र, एका भोग तक्त्याबद्दल या ठिकाणी सविस्तर आपल्याला चर्चा करायची। परीक्षेच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असणारा कन्सेप्ट असेल, तो म्हणजे हा परिसंस्थेचा एक भोग तक्ता। आपण प्रत्येकजण जाणता की परिसंस्था ही काय आहे, परिसंस्था आपण कशाला म्हणतो। तर या पर्यावरणाअंतर्गत या सृष्टीवर जैविक आणि अजैविक या दोन घटकांअंतर्गत काही आंतरक्रिया घडून येतात आणि या एकंदरीत घटकांनाच आपण परिसंस्था असं म्हणतो। काय म्हणलं, जैविक आणि अजैविक घटकांअंतर्गत होणाऱ्या आंतरक्रियांना एकत्रितपणे परिसंस्था असे म्हणतात। आपण यापूर्वी सुद्धा याचा अभ्यास घेतला आहे। तर मित्र, ही जी परिसंस्था आहे तर ही परिसंस्था या ठिकाणी या दोन घटकांना समृद्ध आहे। म्हणजेच या परिसंस्थेअंतर्गत हे दोन प्रमुख घटक असल्याचं आमच्या लक्षात येतं। एक म्हणजे अजैविक घटक आणि दुसरा म्हणजे जैविक घटक। हा एक सजीव आहे, निर्जीव आहे आणि हा या ठिकाणी सजीव आहे। तर परिसंस्थेचं या ठिकाणी दोन भागामध्ये विभाजन झाले।
एक म्हणजे महत्वपूर्ण असणारा एक अजैविक घटक आणि दुसरा जैविक घटक. मग या अजैविक घटकाबद्दलची थोडीशी आपण एक ओघतत्त्वातली बाजू लक्षात घेणार आहोत. परीक्षेअंतर्गत हा जर कन्सेप्ट आपल्याला विचारला तर कुठलेही या ठिकाणचे एक 4 घटक, 5 घटक, 6 घटक हे आपल्याला भरण्यासाठी सांगितले जातील आणि प्रत्येकाला हा 1 मार्क किंवा अर्धा मार्क हा त्या ठिकाणी निर्देशित केला असेल. तर मित्र, आम्हाला फक्त लक्षात घ्यायचे की परिसंस्था ही या 2 घटकापासून बनली, एक अजैविक आणि दुसरा जैविक. या जैविक घटकाबद्दलचा अभ्यास आपण नंतर करू. प्रथम या अजैविक घटकाबद्दल थोडंसं लक्षात घ्या की अजैविक घटकामध्ये पुन्हा आणखी याचं वर्गीकरण हे 2 घटकामध्ये होतं. एक हा भौतिक घटक आहे आणि दुसरा हा रासायनिक घटक आहे. आता भौतिक घटक म्हणजे नेमके कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी उदाहरणादाखल लक्षात येतील. तर भौतिक घटकामध्ये हवा आहे, पाणी आहे, बाष्प आहेत, खनिजे आहेत, त्याचबरोबर मृदा म्हणजेच माती आहे, त्याचबरोबर सूर्यप्रकाश आहे, उष्णता आहे, तापमान आहे. तर यासारखे जे काही घटक आहेत तर या सर्व घटकांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो, भौतिक घटक. तर या भौतिक घटकाची ही सर्व उदाहरणं झाली. आता या अजैविक घटकातला दुसरा घटक म्हणजे तो रासायनिक घटक, याची काय उदाहरणं आहेत तर याची उदाहरणं ही पोषक द्रव्ये आहेत. जी पोषक द्रव्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे यासारखे जे काही घटक आहेत तर ते या ठिकाणी पोषक द्रव्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर काही क्षारता आहे, काही क्षार सुद्धा अंतर्गत समाविष्ट आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हे सामू आहेत. तर अशा पद्धतीची ही रासायनिक घटक आपण उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊ शकतो. तर भौतिक घटकाची ही उदाहरणं झाली, रासायनिक घटकाची ही उदाहरणं झाली. हे कोण आहे तो, या अजैविक घटकातले हे उदाहरण आहे. अजैविक घटकातले भौतिक आणि रासायनिक हे उपघटक झाले आणि त्यांची ही उदाहरणं आमच्या लक्षात आली. आता थोडंसं पुढं चालायचं. हे जे पोषक द्रव्य आहेत, या पोषक द्रव्याचे, या क्षारतेचे, या सामूचे आपण जर वर्गीकरण करण्याचे प्रयत्न केले तर आम्हाला या ठिकाणी 2 प्रकार असल्याचे लक्षात येते. म्हणजे पोषक द्रव्याचे प्रकार हे काही असेंद्रिय स्वरूपाचे पदार्थ असतील आणि काही सेंद्रिय स्वरूपाचे पदार्थ असतील. मग आता असेंद्रिय पदार्थ हे कोणते असतील तर ही जी सर्व मूलद्रव्ये आहेत, उदाहरणामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, यासारखी जी काही उदाहरणं आहेत तर ही उदाहरणं आपल्याला या असेंद्रिय पदार्थांतर्गत घेता येते. कुठल्याही मूलद्रव्याचे जे काही प्रकार आहेत जे भूगर्भामध्ये किंवा परिसंस्थेअंतर्गत आपल्याला लक्षात येतात तर या सर्वांना आपण असेंद्रिय पदार्थ असं म्हणतो. आता या अंतर्गत पोषक द्रव्याचा प्रकार सेंद्रिय पदार्थ. या सेंद्रिय पदार्थाची उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं या अंतर्गत प्रथिन आहेत, कर्बोदके आहेत आणि स्निग्ध पदार्थ आहेत. तर हे सेंद्रिय पदार्थ जे या ठिकाणी आपल्या शरीरांतर्गत असणारे जे काही आहारातून प्राप्त झालेली घटक आहेत ज्यांना आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. तर या सेंद्रिय पदार्थांचं आणि असेंद्रिय पदार्थांचं समावेश किंवा समाविष्टता या पोषक द्रव्यांतर्गत असल्याचे आम्हाला लक्षात येते. तर अशा पद्धतीचा हा या परिसंस्थेच्या ओघतत्त्वातला हा अजैविक घटक या ठिकाणी आपला क्लिअर झाला. थोडं आता इकडं या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की या परिसंस्थेअंतर्गत हा जैविक घटक आहे. जैविक म्हणजे हा सजीव घटक आहे. या सजीवांचे आम्हाला पुन्हा आणखी 2 प्रकार पाहायला मिळतात मित्र. हे सजीव आहेत. ओके, तर सजीव किती प्रकारचे असतात तर सजीवांचं वर्गीकरण हे 2 प्रकारामध्ये आहे. एक स्वयंपोषी आहेत आणि काही परपोषी आहेत. स्वयंपोषी आपण कुणाला म्हणतो की जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि परपोषी कुणाला म्हणतो, जे सजीव स्वतःचं अन्न तयार करू शकत नसल्यामुळं दुसऱ्यावर उपजीविका करतात त्यांना आपण परपोषी म्हणतो. तर ठीक आहे, तर अशा प्रकारचे काही स्वयंपोषी आणि परपोषी असे 2 प्रकार या ठिकाणी या सजीवाचे किंवा या जैविक घटकाचे पडत असल्याचे आपल्याला या ओघतत्त्वामध्ये लक्षात येतात. पुन्हा आता थोडंसं स्वयंपोषी गटामध्ये थोडंसं आपण लक्ष घालू की स्वयंपोषी नेमकं कोण आहे. तर स्वयंपोषी हे सर्व उत्पादक असतात म्हणून तर त्यांना स्वयंपोषी असा शब्द आपण वापरू शकतो. तर स्वयंपोषी या शब्दाचा अर्थ काय झाला, उत्पादक. उत्पादक म्हणजे काय, प्रोड्युसर. दॅट मीन्स दे प्रोड्यूस देअर ओन फूड. हू दे आर, दे ऑल आर द प्लॅंट्स. दॅट मीन्स वनस्पती हा जो ग्रुप आहे, वनस्पती हा जो एक घटक आहे त्या परिसंस्थेतला, तर तो एक जैविक घटक म्हणून ओळखला जातो. आपण उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेतो की वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे सर्वच कोण आहेत, या परिसंस्थेतील जैविक घटक आहेत.
मग हे कसे आहेत तर स्वयंपोषी आहेत. का आहेत तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो तो उत्पादक म्हणतो. उदाहरणामध्ये काय घेऊ तर वनस्पती घेऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी हा परपोषी घटक थोडासा आपण समजून घेऊ. परपोषी जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, जो इतरांच्या अन्नावर उपजीविका करतोय, त्यामध्ये दोन घटक आहेत. कसे, हे एक भक्षक आहे आणि हा दुसरा विघटक आहे. मग हा जो भक्षक आहे तर या भक्षकाची पुन्हा आणखी थोडीशी आपल्याला रीतसर माहिती घ्यायची. तर भक्षक आपण कुणाला म्हणतो, जो सजीव दुसऱ्यांना अन्न म्हणून सेवन करतो, जो सजीव इतर सजीवांचा अन्न म्हणून वापर करतो, त्याला आपण भक्षक म्हणू. त्यामध्ये आमचा सुद्धा समावेश आहे. मग या ठिकाणी वनस्पतीला जर सोडलं तर बाकीचे सर्व सजीव कसे आहेत, भक्षक आहेत. मग अशा पद्धतीचे हे जे भक्षक आहेत तर हे भक्षक या ठिकाणी आणि त्याचबरोबर हे विघटक कशा स्वरूपाचे आहेत तर परपोषी आहेत. वाय, बिकॉज दे कॅनॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकत नसल्या कारणानं ते परपोषी गटामध्ये समाविष्ट आहेत. मग भक्षकाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर कोण येतील तर सर्वच्या सर्व प्राणी येतील. ठीक आहे. मग अशा पद्धतीचे हे प्राणी जर आपण लक्षात घेतले तर या प्राण्यामध्ये पुन्हा आणखी जर लक्षात घेतलं तर त्यांच्या कॅटेगरी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं वर्गीकरण पुन्हा आणखी 3 गटामध्ये झालेलं आहे. तर हे जे प्राणी आहेत तर या प्राण्यांतर्गत काही प्राथमिक भक्षक असतील, काही द्वितीय भक्षक असतील, काही तृतीय भक्षक असतील. तर अशा पद्धतीची ही भक्षक या ठिकाणी प्राथमिक भक्षक हा पूर्णतः शाकाहारी असेल, जो वनस्पतीवर उपजीविका करत असेल. प्राथमिक भक्षकावर हे द्वितीय भक्षक या ठिकाणी उपजीविका करत असतील वगैरे. अशा पद्धतीची जी काही प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षक आहेत तर हे या ठिकाणी प्राणी वर्गामध्ये विभाजित झालेली हे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. आता थोडंसं इकडं लक्षात घ्या. तर हा जो एक विघटक आहे हा सुद्धा परपोषीचा घटक आहे. या परपोषी अंतर्गत कोण आहेत तर सर्वच्या सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. त्यामध्ये हे जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत. तर हे जे सर्व जीवाणू आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतले. तर विघटक आपण कुणाला म्हणतो, या सर्व घटकांचं म्हणजे मृत घटकांचं जे विघटन करण्याचं कार्य करतं, ज्या पदार्थाचं पूर्णतः विघटन करून टाकण्याचं काम करतात त्यांनाच आपण विघटक म्हणतो. तर हे जे विघटक आहेत तर हे विघटक वेगवेगळ्या स्वरूपाचे विघटक या जमिनीमध्ये आहेत, या पाण्याअंतर्गत आहेत, एव्हरीवेअर आहेत. म्हणून यांना सर्वत्र भू असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हे सर्वत्र भू असणारे जे विघटक आहेत तर या माध्यमातून सर्व सजीवांचं या ठिकाणी विघटन केलं जातं आणि त्या अंतर्गत असणाऱ्या पदार्थांचं पुन्हा असेंद्रिय पदार्थामध्ये काही रूपांतरण केलं जातं. तर अशा प्रकारचे हे या परिसंस्थेच्या अंतर्गत असणारे हे सर्व घटक टप्प्याटप्प्यानं आपल्याला थोडेसे लक्षात घेऊन परीक्षेमध्ये विचारल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्ट हा आपल्याला त्यावेळेस कट करून लिहिण्यासाठी विचारला जाईल, त्यावेळेस आपल्याला सहजगत्या लिहिता यावं. तर अशा पद्धतीची काही ब्लँक घटक या ठिकाणी आपल्याला परीक्षा अंतर्गत विचारले जातील. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही जागा आहेत तर या जागा आपल्याला या ठिकाणी भरण्यासाठी विचारले जातील. ही एक जागा भरण्यासाठी 1 मार्क किंवा अर्धा मार्क अशा पद्धतीची ही प्रोसिजर परीक्षा अंतर्गत असेल. तर हा ओघ तक्ता त्या परिसंस्थेसंदर्भातला आपण थोडासा लक्षात ठेवा. दॅट्स ऑल. तर हा कन्सेप्ट या ठिकाणी आपला क्लिअर होतोय. तर मित्र, या पर्यावरणीय व्यवस्थापने अंतर्गत आपल्याला बऱ्याच काही घटकावर सविस्तर चर्चा अशी करायची आहे. या ठिकाणी बरीचशी काही आपल्याला प्रश्न विचारलेली आहेत की या परिसंस्थेमध्ये जसे आपण हे सर्व घटक लक्षात घेतले तर या प्रत्येक घटकाचा दुसऱ्या घटकाशी संबंध आहे. प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो. अजैविक घटक हा जैविक घटकावर अवलंबून असतो. जैविक घटक हा अजैविक घटकावर अवलंबून असतो. दॅट मीन्स टोटल फॅक्टर्स आर टोटली डिपेंड ऑन इच अदर. इथे लक्षात काय म्हणलं मी की सर्वच घटक हे सर्वच घटकावर आधारित असतं. समवट पर्सेंट कोणी कमी स्वरूपामध्ये अवलंबून असेल, कोणी अधिक स्वरूपामध्ये अवलंबून असेल, परंतु प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावर आधारित असतोय. पण अशा पद्धतीचं हे जे एक लेनदेन किंवा देवाणघेवाण प्रोसेस आहे याच माध्यमातून यालाच आपण
अंतर्गत होणाऱ्या प्रक्रिया म्हणतो किंवा आंतरक्रिया म्हणतो, या जैविक आणि अजैविक घटकाच्या अंतर्गत होणाऱ्या ज्या काही या क्रिया आहेत, तर यामुळंच या ठिकाणी परिसंस्था बनलेली आहे. परिसंस्था बनली कशी? केवळ आणि केवळ या जैविक आणि अजैविक घटकांचा जो एक अंतर्गत होणारा देवघेवीचा जो काही प्रकार आहे, यांच्या अंतर्गत जे काही रिलेशन्स आहेत, तर या रिलेशन्सच्याच कारणामुळे परिसंस्था बनलेल्या आहेत. आणि प्रत्येक परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक हे दोन घटक असतातच, त्यात काही विषय नाही. मग याची उदाहरणं आपण बहुसंख्य स्वरूपामध्ये घेऊ शकतो. तर मित्र, या पुढील कन्सेप्टबद्दल चर्चा करत असताना या ठिकाणी असा एक पॅराग्राफ आपल्याला विचारला आहे, जो परीक्षेमध्ये सुद्धा हा पॅराग्राफ विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचे कुठलेही पॅराग्राफ विचारून त्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यामुळं मी या पाठ्यपुस्तकाच्या आधारावर हा तक्ता आपल्याला थोडंसं पॅराग्राफ वाचून दाखवतो आणि त्याखाली विचारलेले जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला थोडीशी ऐकून घ्यायचे, कारण अशाच पद्धतीची प्रश्न ही परीक्षा अंतर्गत विचारले जाऊ शकतात. काय म्हणते लक्षात घ्या की दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. ठीक आहे. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नागतोडे येतात. नागतोडे आपल्याला माहित आहे, त्याला आपण घोडे म्हणतो, जे हिरव्या रंगाचे असतात. तर हे जे नागतोडे आहेत, तर हे नागतोडे कुठं बसले? त्या भाताच्या पिकावर बसले, ज्याला आपण साळ म्हणतो. तर साळीवर बहुसंख्य प्रमाणामध्ये हे हिरवे घोडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नागतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. लक्षात घ्या, या साळीच्या पिकावर बहुसंख्य प्रमाणामध्ये जे काही नागतोडे वाढलेले आहेत, तर या नागतोड्यांना भक्ष्य म्हणून खाण्यासाठी, यांचा अन्न म्हणून वापर करण्यासाठी बहुसंख्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या साळीमध्ये किंवा या भात पिकामध्ये बेडकांची संख्या ही वाढलेली आहे. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी सापही तेथे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु जर अचानक तेथील बेडकाची संख्या कमी झाली तर काय लक्षात येतं बघा. तर अशा पद्धतीची ही सिच्युएशन आम्हाला सांगितलेली आहे की भात शेती आहे, भात शेतीवर मोठ्या प्रमाणामध्ये या नागतोड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. बहुसंख्य नागतोडे या ठिकाणी वाढल्याचं लक्षात घेऊन बेडकंसुद्धा त्या ठिकाणी आकर्षित झालेले आहेत आणि या भात शेतीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बेडकाची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि बेडूक हा सापाचं एक आवडीचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणामध्ये सापसुद्धा त्या साळीच्या पिकामध्ये वाढलेले आहेत, त्या भात शेतीमध्ये वाढलेले आहेत. मग अचानक काय झालं, तर बेडकाची संख्या ही संपुष्टात आली. बेडकाची संख्या ही काहीतरी रोगाच्या कारणामुळे संपून गेली, नष्ट झाली. मग अशा पद्धतीची ही सिच्युएशन तिथल्या प्रदेशामध्ये झाली असता याचे परिणाम हे इतर घटकावर कशा स्वरूपाचे होतात ते आम्हाला या ठिकाणी चर्चेसाठी विचारलेले आहे. तर प्रश्न पहिला आपल्याला विचारला मित्र, तर भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? प्रश्न पहिला आहे, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस भात पीक हे ज्यावेळेस वाढलं, मोठ्या प्रमाणामध्ये भात पिकावर बहुसंख्य प्रमाणामध्ये नागतोडे वाढले. नागतोड्यांची संख्या कमी करण्यासाठी जिम्मेदार कोणता घटक आहे? बेडूक आहे. परंतु बेडूक हा या ठिकाणी नष्ट झाला आहे, बेडूक हा या ठिकाणी संपुष्टात आला आहे. मग होणार काय, तर नागतोड्यांची संख्या ऑटोमॅटिकली वाढणार. भक्षक म्हणजे हा बेडूक या ठिकाणी संपुष्टात आल्या कारणामुळं या भक्ष्याची म्हणजेच या नागतोड्याची संख्या भरमसाठ स्वरूपामध्ये वाढली. आणि याचा परिणाम म्हणून काय झाला, तर या नागतोड्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या भात शेतीत भात पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लं. म्हणजे या ठिकाणी भात शेतीमध्ये उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत विचार केला तर उत्पादन खूप कमी आलं. कारण काय असेल, नागतोडे वाढले, नागतोड्यांनी या ठिकाणी पिकाला पूर्णतः उद्ध्वस्त केलं. याचा परिणाम म्हणून या भाताच्या म्हणजे तांदळाच्या उत्पादनामध्ये घट झाली. हा साहजिकच विषय आमच्या सहज लक्षात येतोय. तो विषय दुसऱ्या प्रश्नातून सुद्धा आम्हाला आणखीन विचारण्याचा प्रयत्न झाला आहे की कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्षकाची संख्या कमी होईल. तर मित्र, बेडकाची संख्या या ठिकाणी संपुष्टात आली म्हणून नागतोडे या ठिकाणी संख्येनं भरगच्च वाढली.
ज्यांना भक्ष्य म्हणून खाणारा घटक म्हणजे भक्षकच या ठिकाणी जर नसेल तर या ठिकाणी नाकतोड्यांची संख्या ही वाढणारच. मग नाकतोड्याची संख्या वाढली परंतु बेडकाची संख्या या ठिकाणी कमी झाली, म्हणून आवडीचं खाद्य म्हणून खाणारे जे साप आहेत तर ते साप त्या ठिकाणी उपासमार करू लागले. या सापांचं जे आवडीचं खाद्य म्हणजे बेडूक होता तर तो बेडूक या ठिकाणी संपुष्टात आला. मग आता सापांनी काय खायचं? तर खूप दिवस अशा पद्धतीची ही सिच्युएशन त्या परिसंस्थेमध्ये निर्माण झाल्यामुळं सापांची उपजीविका होत नसल्यामुळं, यांची उपासमार होत असल्यामुळं एकंदरीत सापाची संख्या ही हळूहळू कमी व्हायला लागली, साप ही मृत व्हायला लागली. अशा प्रकारची ही संख्या या सापाची डे बाय डे कमी कमी होत चालली. तर अशा प्रकारचा हा एक परिणाम या परिसंस्थेअंतर्गत होत असल्याचा आपल्याला सांगता येईल. तिसरा प्रश्न विचारला मित्रांनो, एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल? तर खरोखरच अशा पद्धतीची सिच्युएशन जर एखाद्या परिसंस्थेमध्ये जर झाली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी परिसंस्थेतील ही जी एक कडी आहे म्हणजे भक्ष्य आणि भक्षक या दोन अन्न साखळीतील एखादी कडी जर या ठिकाणी जर संपुष्टात आली असेल तर नक्कीच दुसरी कडी सुद्धा ही या ठिकाणी संपुष्टात येईल. सरासरी त्या ठिकाणची जी काही एक इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, ही कोलमडल्याशिवाय राहणार नाही. सरासरी ही परिसंस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारची ही सिच्युएशन या ठिकाणी या उदाहरणावरून या प्रश्नाच्या माध्यमातून ही आमच्या लक्षात येईल आणि आपल्याला त्या पद्धतीनं मांडता सुद्धा येईल. ठीक आहे मित्र, अशा प्रकारचा हा एक कन्सेप्ट या ठिकाणी आपला क्लिअर होत आहे. यानंतर हा पुढचा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. पर्यावरण काय म्हणताय? पर्यावरण व परिसंस्था. पर्यावरण आणि परिसंस्था संबंध. तर हा एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे. तर या ठिकाणी पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा काय संबंध आहे? तर मित्र, पर्यावरण म्हणजे आपल्याला प्रत्येकाला परिचित आहे. तर सजीव आणि त्याच्या बाजूचा जो परिसर आहे या परिसराअंतर्गत असणारे जे काही घटक आहेत, कोणते घटक आहेत? काही घटक हे जैविक आहेत, काही घटक हे अजैविक आहेत. म्हणजे सजीव जिथं राहतो, सजीवांचा जो एक परिसर आहे त्याचा सहवास हा ज्या ज्या परिसरामध्ये आहे तर त्याच परिसराला एका शब्दामध्ये आपण व्यक्त करतो तर तो म्हणजे पर्यावरण. दॅट इज अ एन्व्हायरमेंट. दॅट इज अ पर्यावरण. तर अशा पद्धतीचं हे जे पर्यावरण आहे तर या सजीवाच्या सर्वतली असणारी एक सिच्युएशन आहे. त्या सिच्युएशनमध्ये आपल्या लक्षात येतं काही घटक हे जैविक आणि काही घटक अजैविक आहेत. पण अशा पद्धतीची जी सिच्युएशन आहे त्यालाच आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. पण मित्र, त्या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारला की पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर पर्यावरण म्हणल्याबरोबर या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की या ठिकाणी ही दोन घटक आहेत जी अविभाज्य घटक आहेत. त्या पर्यावरणाअंतर्गत असणारी ही सर्वच्या सर्व एक अविभाज्य स्वरूपाची घटक आहेत. या अजैविक घटकामध्ये आपण लक्षात घेतलं की याच्यामध्ये काही भौतिक आहेत आणि काही रासायनिक आहेत. म्हणजे लक्षात घ्या, भौतिक घटक आपण काय बघायलो की या पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तर हे घटक आमच्या समोर आहेत. त्यामध्ये जैविक घटक आहेत, त्यामध्ये भौतिक घटक आहेत, त्यामध्ये रासायनिक घटक आहेत. तर हे सर्वच्या सर्व घटक जे आपण जैविक आणि अजैविक घटकाच्या माध्यमातून लक्षात घेतो. याला जैविक अजैविक म्हणलं तरी चालेल. अजैविकचे या ठिकाणी फक्त दोन भाग झाल्यामुळं या ठिकाणी आपण जैविक घटक, भौतिक घटक, रासायनिक घटक असे शब्द घेतले. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही या पर्यावरणाअंतर्गत असणारी ही महत्त्वपूर्ण घटक असल्याचं आमच्या लक्षात येतं. त्यानंतर या
परिसंस्थेत जाण्या अगोदर आपण या पर्यावरणाबद्दल थोडंसं वाच करू. तर मित्र, पर्यावरण हे आम्हाला दोन प्रकारचे पाहायला मिळतात. पर्यावरणाचे प्रकार हे दोन आहेत. एक त्याला आपण नैसर्गिक म्हणू, नैसर्गिक किंवा याला प्राकृतिक म्हणू. प्राकृतिक पर्यावरण अथवा नैसर्गिक पर्यावरण. आणि दुसरं आहे कृत्रिम पर्यावरण. कृत्रिम पर्यावरण ज्यालाच आपण मानवनिर्मित पर्यावरण म्हणतो. तर लक्षात घ्या, या पर्यावरणाच्या प्रकारामध्ये ही दोन प्रकार आमच्या लक्षात येतात की एक नैसर्गिक आहे ज्यालाच आपण प्राकृतिक म्हणलं, दुसरा कृत्रिम आहे ज्यालाच आपण मानवनिर्मित म्हणलं. तर ही दोन प्रकारची पर्यावरण ही या ठिकाणी असल्याचं आमच्या लक्षात येतं. मग मित्र, या नैसर्गिक पर्यावरणामध्ये जर आपण विचारात घेतलं तर यांच्यातील घटक हे कोणते आहेत? तर या नैसर्गिक पर्यावरणामध्ये आमच्या लक्षात येतं की हवा आहे, वातावरण आहे, तापमान आहे, आर्द्रता आहे, अशा बहुसंख्य घटकांचा या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो. सजीव आहेत, पाणी आहे, जमीन आहे, पर्वत आहेत, डोंगर आहेत, वगैरे वगैरे. या सर्व घटकांचा या ठिकाणी काय बनला? हा नैसर्गिक पर्यावरणाचा भाग बनलाय. तर या निसर्गाअंतर्गत जी काही घटक आहेत, जी संख्येनं भरगतचे आहेत, त्या ठिकाणी निसर्ग हा खूप प्रचंड आहे. अशा प्रकारच्या या निसर्गाच्या सानिध्यात हा सजीव म्हणजेच हा मानव या ठिकाणी वास्तव्य करून राहतो. मग हा जो मानव आहे, तर मानव सुद्धा या ठिकाणी एक स्वतःचं पर्यावरण तयार करतोय. आणि सरासरी हा या नैसर्गिक पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. या मानवाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये या निसर्गातील बऱ्याचशा गोष्टींचं डिस्टर्ब करण्याचं किंवा अडथळे निर्माण करण्याचं किंवा ऱ्हास करण्याचा किंवा या अंतर्गत काहीतरी सदोष अथवा बिघाड करण्याचा प्रयत्न या दुसऱ्या प्रकारातून मोठ्या स्वरूपामध्ये होतो. म्हणजेच पर्यावरणाच्या या नैसर्गिक पर्यावरणात ढवळाढवळ करण्याचा जो एक प्रकार आहे, तर या मानवाच्या पर्यावरणाच्या माध्यमातून हा होत असल्याचं आमच्या लक्षात येतोय. याबद्दल चर्चा सविस्तर आपल्याला नंतर करायचे. तर मित्र, ही जी एक पर्यावरणाची दोन प्रमुख प्रकार आहेत, तर त्या प्रकारात जे आपण जैविक आणि अजैविक घटक हे लक्षात घेतले, तर या जैविक आणि अजैविक घटकाचा जो एक संबंध आहे, तर तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तो संबंध अभ्यास करण्यासाठी जे एक शास्त्र आहे, तर त्या शास्त्राला आपण परिस्थितिकी असं म्हणतो. काय म्हणतो लक्षात घ्या? परिस्थितिकी. परिस्थितिकी म्हणजे काय ही आपल्याला थोडीशी कन्फर्म करायचं. तर सांगितलं जातं की पर्यावरणातील, व्याख्या म्हणतोय, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या अंतरक्रियांचा अभ्यास करणाऱ्या
शास्त्रास परिस्थितिकी असे म्हणतात. परिस्थितिकी म्हणतात. लक्षात घ्या मित्र, व्याख्या सोपी आहे, आपल्याकडे नोंद असलेली बरी राहील. तर परिस्थितिकी आपण कुणाला म्हणतो? तर पर्यावरणामध्ये दोन घटक आहेत, जैविक आणि अजैविक. काय होतं यांच्यामध्ये सातत्यानं आंतरक्रिया घडून येतात. हो ठीक आहे. मग अशा प्रकारच्या या आंतरक्रियांचा जर सखोल अभ्यास करणारं एखादं जर शास्त्र असेल, एखादी जर शाखा असेल, तर त्याला आपण काय नाव देऊ? तर त्यालाच आपण परिस्थितिकी असं म्हणतो. तर ही जी एक परिस्थितिकी आहे, तर ही परिस्थितिकी करते काय? तर या पर्यावरणाअंतर्गत असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकाच्या ज्या आंतरक्रिया आहेत, दॅट मीन्स इंटर रिलेशन इन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स, आणि अशा पद्धतीची ही जी रिलेशन अभ्यास करण्याची जी एक शाखा आहे, एक सायन्स आहे, तर याला आपण इकॉलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो याला? इकॉलॉजी. ज्या इकॉलॉजीच्या माध्यमातून हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे डीपमध्ये अभ्यास केले जातात. सखोल पद्धतीनं या अंतर्गत असणारी जी एक आंतरक्रिया आहे, तर या आंतरक्रियेचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यालाच आपण परिस्थितिकी असं म्हणतो. मग या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी एक कार्यात्मक एकक कोणता असेल? परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे एक कार्यात्मक एकक आहे, कार्यात्मक एकक, ती म्हणजे परिसंस्था. लक्षात येते का बघा? परिस्थितिकीचं कार्यात्मक एकक कोणतं आहे? परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी लागणारं एकक कोणतं आहे? तर हे एकक या ठिकाणी आपल्याला परिसंस्था म्हणून सांगता येईल. कारण परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी लागणारं जे एक मूलभूत एक कार्यात्मक एकक, त्याला आपण मूलभूत म्हणू शकतो, फंडामेंटल. तर मूलभूत स्वरूपाचं हे एक एकक आहे, तर ते एकक म्हणजे ही परिसंस्था आहे. तर परिसंस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाअंतर्गत असणाऱ्या त्या जैविक आणि अजैविक घटकाच्या आंतरक्रियांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आपण या परिस्थितीमध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीचा या परिस्थिती संदर्भातला जो एक कन्सेप्ट आहे, तर हा कन्सेप्ट आपला क्लिअर होतोय. त्याचबरोबर दुसरा एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या पर्यावरणाअंतर्गत असणारी चक्रे कोणकोणती आहेत. लक्षात घ्या, पर्यावरणातील हे चक्रे कोणते आहेत? तर या पर्यावरणाअंतर्गत महत्वपूर्ण असणारी चक्र ही आपल्याला पाहिजे. तर अवसादन चक्र आहे, अवसादन चक्रे. त्याचबरोबर वायू चक्रे आहेत. असे बहुसंख्य चक्र आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कार्बन डायऑक्साईड चक्र आहे, कार्बन चक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे, जलचक्र आहे. तर यासारखी जी काही चक्र आहेत, तर ही या ठिकाणी पर्यावरणाअंतर्गत सातत्यानं कार्यरत आहेत. अशा पद्धतीच्या याच चक्राच्या कारणामुळं होतंय काय, तर या परिसंस्थेतील अथवा या पर्यावरणातील जे एक संतुलन आहे, तर हे संतुलन कायम राखलं जातं, कॉन्स्टंट राखलं जातं. या निसर्गाअंतर्गत होणारे जे एक बदल आहेत, ते सातत्यानं या ठिकाणी या ऋतुमानानुसार घडत असतात. तर अशा प्रकारचे हे बदल, त्याचबरोबर अशा पद्धतीची ही बहुसंख्य चक्र, ज्याला आपण जीवभूरसायन चक्र सुद्धा म्हणतो, त्या रसायनाअंतर्गत आपण आताच लक्षात घेतलं की कार्बन डायऑक्साईड, कार्बनचं चक्र असेल, कार्बन डायऑक्साईडचं चक्र असेल, ऑक्सिजनचं चक्र असेल, नायट्रोजनचं चक्र असेल, त्याचबरोबर जलचक्र असेल. तर ही सरासरी पूर्ण चक्र जे या ठिकाणी सातत्यानं कार्यरत आहे. तर या पाठीमागची कार्यव्यवस्था काय असेल, तर एकच कार्यव्यवस्था आहे, तर ती म्हणजे या निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं संतुलन हे व्यवस्थितरित्या राखलं जावं, या दृष्टिकोनातून ही चक्र त्या ठिकाणी सातत्यानं कार्यरत असतात. तर अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर करून बाकीच्या कन्सेप्टवर आपण चर्चा नंतर करूया. धन्यवाद.